बाहेर पाऊस पडतोय, हातामध्ये अशी गोल कांदा भजीची प्लेट आणि सोबतीला एक कप चहा. पावसाळ्याच्या वातावरणात यापेक्षा अजून काय हवं? कुरकुरीत कांदा भजी तर आपण नेहमीच खात असतो. आज अशी गोल कांदा भजी बनवूयात. अगदी मऊ लुसलुशीत अशी ही गोल भजी तयार होतात. गाड्यावर मिळतात ना, अगदी तशीच ही भजी तयार होतात. अजिबात तेलकट होत नाहीत. अगदी घरगुती साहित्यामध्ये ही भजी तयार होतात. तुम्हाला पावसाच्या वातावरणात असं काही मऊ लुसलुशीत खायचं मन झालं, तर अशी गोल भजी एकदा नक्की करा. रेसिपी अगदी सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलंय. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर ओवा घालूया. ओवा घालताना तो असा हातावर चोळून घालूयात. कोणत्याही पदार्थामध्ये ओवा घालताना असा हातावर चोळून घातला की ओव्याचा स्वाद पदार्थामध्ये छान उतरतो. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराच्या हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत. चिरलेली हिरवी मिरची यामध्ये घालूया. त्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय. कांदा शक्यतो छान बारीक चिरून घ्या. बारीक चिरलेला कांदा आता आपण बेसनामध्ये घालूयात. त्यानंतर यामध्ये मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. यावर 1 चमचाभर तांदळाचं पीठ घालूयात. या भजीमध्ये तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी छान वरून कुरकुरीत होतात. आता हे सर्व साहित्य आपण बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपण कांदा हाताने व्यवस्थित बेसनामध्ये चुरून घेऊयात. यामुळे कांद्याला छान पाणी सुटतं आणि सर्व साहित्य व्यवस्थित बेसनामध्ये मिक्स होतं. तर इथे मी सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेत. आता यामध्ये थोडं-थोडं करत पाणी घालूया. पाणी थोडं-थोडं करत घाला. एकदम पाणी घालू नका. पाणी घातल्यावर हे मिक्स करून घेऊयात. तर आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी बनवायची आहे. याहून जास्त पातळही करू नका किंवा जास्त जाडसरही ठेवू नका. जर हे मिश्रण जास्त जाडसर ठेवलं तर भजी अशी दाटल्यासारखी होतात. जर हे मिश्रण जास्त पातळ झालं तर ते तेलामध्ये सोडायला जमत नाही. तर आपलं मिश्रण अशा कन्सिस्टन्सीचं होईपर्यंत हे मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा घालूयात. अगदी चिमूटभर घालायचा आहे. सोड्याचं प्रमाण जर जास्त झालं तर भजींना सोड्याचा वास येतो. त्यामुळे अगदी चिमूटभर सोडा घातलाय. आता हा खाण्याचा सोडा आपण मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर आपलं गोल कांदा भजीचं मिश्रण तयार झालंय. त्यानंतर आता आपण भजी बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवलंय. तेल व्यवस्थित गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये भजी सोडूयात. गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. एक-एक करत आपण यामध्ये गोल भजी सोडूयात. तर ही भजी आपल्याला अशी जागीच सोडायची आहेत. अशा पद्धतीने तेलात बसतील एवढी भजी सोडली. तेल जर व्यवस्थित गरम नसेल तर भजी तेलकट होतात आणि जर तेल तुम्ही फार कडकडीत गरम केलं तर भजी लगेच वरून करपली जातात. त्यामुळे आपल्याला तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि ही भजी तळताना गॅसची फ्लेम सुद्धा मध्यम ठेवायची आहे. तर 1 मिनिटानंतर भजी तेलाच्या वर येतात. त्यानंतर चमच्याने आपण ही भजी पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेऊयात. त्याचबरोबर ही भजी लगेच तळली जातात. जवळपास 2 ते 3 मिनिटांमध्ये एक बॅच तळून होते. तर इथे ही भजी तळून झालेत. रंग सुद्धा छान आलेला आहे. त्याचबरोबर ही भजी जास्त लालसर करू नका. असा रंग आला की भजी काढून घेऊयात. तर इथे भजी अजिबात तेलकट झालेली नाहीत. आता अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅच सुद्धा तळून घेऊयात. तेल थोडं थंड झालं असतं ते एकदा गरम करून घेऊ. त्यानंतर एक-एक करत यामध्ये भजी सोडूयात. 1 मिनिटानंतर भजी छान अशी तेलाच्या वर आली. त्यानंतर ही भजी चमच्याने पलटून घेऊयात. दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेऊयात. तर अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा भजी तळून झाली. त्यानंतर आता ही भजी आपण तेलामधून काढून घेऊयात. उरलेल्या मिश्रणापासून अशाच पद्धतीने भजी तयार करूयात. गाड्यावर मिळतात अशी भजी तयार झाली आहेत. वरून थोडीशी कुरकुरीत झालेत. आतमध्ये छान मऊ लुसलुशीत आहेत. तर पावसाळ्यामध्ये एकदा अशी गोल भजी नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.